मृत्यूमुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपतं. मृत्यूमुळे ती ती व्यक्ती संपते, पण नातं तसंच राहतं. हो. आणि ग्रीफ किंवा शोक ही ही त्या नात्यात पुन्हा आपण नव्याने नातं डिफाईन करण्याची पण प्रोसेस आहे. कुठल्याच दुःखाला काहीच परिमाण नाहीये. हं, दुःख कमी जास्त असं अजिबात नाही. दुःख हं, फार फार तर वेगळं असू शकतं. हं, आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपण दुःखाची कंपॅरिझन नाही करू शकत. अलाऊ युअरसेल्फ टू फील द वे यू आर फीलिंग. तुम्हाला ग्रीफच्या प्रक्रियेतनं जाताना, शोकाच्या प्रक्रियेतनं जाताना जे काही वाटतं आणि जसं काही वाटतं, ते वाटण्याची मुभा द्यायला पाहिजे. हं, आपण स्वतःच स्वतःला. माझी आई गेलेली आहे, तर मी माझ्या आईच्या आठवणीच्या निमित्ताने दर महिन्याला एक झाड लावते. फॉर हं, एक्झाम्पल. हं, किंवा मला तिला दिवा लावलेला आवडायचा, तर मी रोज संध्याकाळी दिवा लावते. हं, म्हणजे अशा सुद्धा काही सिंपल गोष्टी असू शकतात, की हं. ज्यांनी मला असं वाटतं, की मी माझ्या गेलेल्या व्यक्ती जी आहे, प्रिय व्यक्ती, तिच्यासाठी मी काहीतरी करते. वी हॅव टू लर्न टू लिव्ह विथ दॅट एम्प्टी चेअर. ती झालेली रिकामी जागा आहे, ती व्हॉइड आहे. तिच्यासोबतच आपल्याला पुढे जायचं आहे. ते रिप्लेस नाही होऊ शकत. आपले आई, आपली वडील, आपला मित्र नाही रिप्लेस होऊ शकत. हॅलो, नमस्कार. मी ओमकार जाधव आणि खुसपूसच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप, खूप, खूप स्वागत करतो. 10 तारखेला मेंटल हेल्थ डे सेलिब्रेट केला जातो आणि म्हणून आपण विचार केला होता, की मेंटल हेल्थ रिलेटेड काहीतरी करूयात. कारण तुम्ही पाहिलं असेल तर बऱ्याच एपिसोड्समध्ये खुसपूसच्या याला एक सगळ्याला मेंटल हेल्थ चा एक अंडरटोन आहे. जितके हे प्रॉब्लेम इंडिव्हिज्युअल गोष्टींकडे जातात, जितके सोसायटल जातात, तितकेच ते मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूजमध्ये आपण त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. तर म्हणून आपण ही खास सीरीज तुमच्यासाठी घेऊन आलोय, जिथे आपण अ, वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये वेगवेगळे इमोशन्स एक्सप्लोर करणार आहोत. तर एक्झॅक्टली त्या भावना म्हणजे काय आहेत? त्याचा निचरा कशा पद्धतीनं होऊ शकतो? एक्झॅक्टली काय-काय अनुभवतो आपण त्या भावनेतनं जाताना? या गोष्टींची उत्तरं शोधण्याचा आपण या छोट्या स्पेशल सीरीजमधनं प्रयत्न करतो आहोत. तर त्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर संजोत देशपांडे. नमस्कार. त्या फार सीनियर सायकॉलॉजिस्ट आहेत आणि खूप वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि त्या आपल्यासोबत आज ग्रीफ ज्याला आपण शोक म्हणू म्हणू मराठीमध्ये, तर ते डिस्कस करण्यासाठी आहेत. तर वेलकम मॅम. हॅलो. हॅलो. सुरुवातच आपण इथून करूयात, की एकतर खरं तर इतर इमोशन्सबद्दल ज्यावेळेस आपण बोलू, की गिल्टबद्दल बोलू, शेमबद्दल बोलू, तसे त्याच्यासाठीचे ट्रिगर पॉइंट्स नॉट नेसेसरीली आपल्याला माहीत असतील किंवा नॉट नेसेसरीली आपण त्याच्या ट्रिगर्सपर्यंत पोहोचू. पण शोक हा असा इमोशन आहे किंवा ग्रीफ ग्रीफ म्हणजे कुणी गेल्याचं दुःख. म्हणजे आपल्या आजूबाजूची कोणी माणसं असतील, ती अचानक त्यांचं निधन होतं किंवा ते आपल्या आयुष्यातनं निघून जातात आणि त्याच्यानंतर जो शोक आयुष्यात येतो, त्याच्यासोबतच्या डीलिंग्समधनं आपण या एपिसोडमध्ये बोलतो. त्याच्यामुळे ज्या वेळेस ग्रीफ हा शब्द वापरू, त्यावेळेस आपण या अनुषंगाने वापरणार आहोत. हे फक्त सुरुवातीलाच सांगतोय. तर आपल्याला माहिती आहे, की त्याचा उगम कुठून झालाय. म्हणजे काहीतरी घटना घडली आहे आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती गेल्यानंतर तो एक व्हॉइड निर्माण झालाय आणि ते कसं मॅनेज करायचं, ते कसं डील करायचं हे खरं तर ते ग्रीफबद्दलचं म्हणजे खरं तर चॅलेंज आहे हां, मोठं. हे मोठं हं. चॅलेंज आहे. तर एक्झॅक्टली काय गोष्टींमधून माणूस जातो, ज्यावेळेस अशा कुठल्यातरी एक व्यक्तीचा त्याला शोक होतो? अ, ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी जे तू म्हणालास, की मृत्यूमुळे आपण एखाद्या व्यक्तीला गमावून बसतो. हं, म्हणजे इथे आपण लॉस किंवा गमावून बसणं हं, ह्या गोष्टीविषयी बोलतो आहे. हं, ग्रीफ किंवा दुःख किंवा शोक ही गोष्ट फक्त मृत्यूमुळे होणाऱ्याच लॉसनी येते असं नाही. हं, पण आपल्या रोजच्या म्हणजे बाकीच्या पण अनेक प्रकारचे लॉसेस आहेत आणि हं. त्या लॉसेसमधनं जाताना सुद्धा आपण सिमिलरच एक्सपिरियन्समधनं किंवा तशाच एका पद्धतीच्या अनुभवातनं हं, जात असतो. हं. आणि त्या लॉसेसचा सुद्धा इथे थोडासा विचार केला पाहिजे. तर मी बरं. थोडंसं पहिल्यांदा त्या लॉसेस किंवा काय असतात हे हं. ह्याच्याबद्दल थोडंसं मी हो. सांगते आणि मग आपण ग्रीफ चालेल, या चालेल. विषयाकडे येऊया. आजच्या काळामध्ये जर आपण लॉसेसचा किंवा काय आपण गमावून बसतो ह्याचा जर विचार केला, तर अतिशय ज्याची दखल आपण घ्यायला पाहिजे, ते म्हणजे नात्यांचा ब्रेकअप. हं, म्हणजे अनेक जणांचे घटस्फोट होतात, नाती विभागले जातात, हं. घरं घरं हे होतात, उद्ध्वस्त होतात. सो हा पण एक प्रकारचा लॉस आहे. लॉस आहे.
काही काही जे लॉसेस असतात, ह्याची दखल घेतली जात नाही. असे काही आपल्या जगण्यामध्ये काही काही हं. लॉसेस असतात, ज्याला आपण इनव्हिजिबल ग्रीफ असं म्हणू शकतो. ओके. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या समाजमान्य नसलेल्या नात्यामध्ये जर एखादी व्यक्ती असेल, हं. तर त्याला आपण म्हणूया की आणि त्या नात्यामध्ये असताना त्या व्यक्तीचं निधन झालं. हं. हं. तर त्याची दखल समाज घेत नाही. हं. किंवा कधी-कधी ज्याला एक स्टिग्मा आहे, अशा म्हणजे समजा HIV, एड्स अशा कुठल्यातरी कारणाने किंवा व्यक्ती गेली किंवा तुरुंगात एखाद्या व्यक्तीचे कोणी नातेवाईक आहेत आणि ती तिथे गेली, तर अशा दुःखांची दखल घेतली जात नाही. हो. आणि इन्व्हिजिबल लॉसेसचं म्हणजे ज्याची दखल घेतली जात नाही, ते म्हणजे अजून एक अगदी कॉमनली दिसणारं म्हणजे इन्फर्टिलिटी, वंध्यत्व. सो माझी ओह! एक क्लायंट मला म्हणालेली अजून माझ्या लक्षात आहे ते वाक्य, की "आय डोंट हॅव लक्झरी टू फील द ग्रीफ." माझ्याकडे मी नाही हे करू शकत. हं. आणि हे मला असं वाटतं, की हं. अदखलपात्र दुःखाचं खरं पेन आहे ते आहे, की त्याची दखलच घेतली हो. जात नाही. आणि एक डॉक्टर पॉलिन बॉस म्हणून सायकॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी एक ॲम्बिग्युअस लॉस म्हणून संकल्पना मांडलेली आहे. अनिश्चित किंवा जेव्हा दुःखाभोवती काहीतरी संदिग्धता निर्माण होते, हं. त्याला त्यांनी ॲम्बिग्युअस लॉस असं नाव दिलेलं आहे. तर ह्या अनिश्चित किंवा संदिग्धता जेव्हा होते दुःखाभोवती, त्याचे त्यांनी 2 प्रकार सांगितलेत. एक म्हणजे काही काही माणसं अ, शरीराने ती निघून जातात, पण मनाने आपल्यामध्ये असतात. हं. म्हणजे उदाहरणार्थ, की भूकंप झालाय आणि ती व्यक्ती आता सापडत नाहीये आणि हं. मी त्या व्यक्तीचा मृतदेह बघितलेला नाहीये, तर मला विश्वासच बसत नाही, की ती हं. व्यक्ती आहे का नाही? हं. ओके. आणि दुसरा मला खूप महत्त्वाचा वाटतो अनिश्चित दुःखाचा प्रकार म्हणजे की ज्या व्यक्ती शरीराने इथे आहेत, पण मनाने ॲब्सेंट आहेत. हं. म्हणजे अ, घरामध्ये एखाद्या व्यक्तीला अल्झायमर झालेला आहे किंवा एखादा मानसिक आजार झालेला आहे किंवा एखादी व्यक्ती खूप आत्ममग्न आहे किंवा ती व्यसनाधीन आहे, तर ती व्यक्ती मला त्या रोलमध्ये उपलब्धच नाहीये. म्हणजे नवरा-बायको आहेत, पण नवरा इतका व्यसनाधीन आहे, की तो नवरा म्हणून मला मला मिळत अवेलेबलच नाही तो. अवेलेबलच नाहीये. सो काही व्यक्ती ह्या हं. शरीराने आहेत, पण मनाने ॲब्सेंट आहेत आणि त्यामुळे हा सुद्धा एक लॉस असं त्याच्याकडे हं. आपण हं. बघायला पाहिजे. तर मगाशी जो तू प्रश्न विचारलास, की हा डेफिनेटली बाकीच्या म्हणजे राग किंवा गिल्ट ह्याच्यामध्ये मला माहीत असतं. म्हणजे आपल्याला ते ट्रिगर शोधायला कधी-कधी अवघड जातं. हो. पण इथे मला माहिती असतं आणि तो फक्त मृत्यू ह्या गोष्टीशी हं. निगडीत असं नाही. हं. आणि बरोबर. लॉस किंवा गमावून बसणं म्हणजे काय? तर मी त्या गोष्टीला वंचित होते किंवा माझ्या भावना कुठेतरी गुंतल्या गेल्या आहेत. माझी इन्व्हॉल्वमेंट आहे. हं. माझा एक तो धागा त्या गोष्टीबरोबर, त्या व्यक्तीबरोबर बांधला गेलेला आहे. ती अटॅचमेंट आहे. त्या अटॅचमेंटचा तो एक ब्रेक येतो. हं. मृत्यूमुळे त्या अटॅचमेंटला ब्रेक आला. ती व्यक्ती हं. आता नाहीये. ओके. सो मी ते गमावून बसणं आणि तिथून ह्या ग्रीफ किंवा दुःख किंवा शोक ह्या भावना तिथून त्याचा तो ट्रिगर आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके. आणि जो तू प्रश्न विचारलास, की नेमकं काय होतं हं. ह्या सगळ्या ह्याच्यामधनं जाताना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारांनी सांगता येईल. आता मी जसं सांगितलं, की वेगवेगळ्या प्रकारचे लॉसेस असतात त्यामुळे नॅचरली खूप वेगवेगळ्या बरोबर. पद्धतीने व्यक्ती फक्त एक हं, इंटरप्ट करून मला सांगावसं वाटेल, की आता हे सांगताना हं. त्याच्यासोबतचे आजूबाजूचे जे इमोशन्स आहेत ना, म्हणजे दुःख हो, आणि हो, शोक हे कसं हो, वेगळं आहे हो. किंवा मला आता बरं वाटत नाहीये. हं. कारण ते सिमिलर काय म्हणूयात त्या स्पेक्ट्रममधलेच इमोशन्स हो, आहेत, की हो, मला आता अस्वस्थ वाटतंय, बरं वाटत नाहीये, मला दुःख झालंय, हो, मला आणि मग त्याच्यानंतर शोक झालेला आहे हो, किंवा ग्रीफ आहे. हो, तर त्यातले डिफरन्सिएशन्स पण हो, सांगू शकलात तर? हो, हो. तर थोडंसं मी असं सांगेन म्हणजे आपण कॉमनली ज्या भावना हं. अनुभवतो आणि ज्या दुःखाच्या खूप जवळपास जातात हं. तिथपासून थोडीशी मी सुरुवात करून सांगते, की समजा सॅडनेस मला वाईट वाटतं एखाद्या हं. गोष्टीचं. म्हणजे जेव्हा मी काही गोष्टी माझ्या मनासारख्या घडत नाहीत मला वाईट वाटतं, हं. की मी काहीतरी एखादं प्रेझेंटेशन द्यायला गेले ते चांगलं नाही झालं किंवा मी हं. कुठेतरी गेले आणि माझ्याशी एखादी व्यक्ती माझ्याशी चांगली नाही वागली तर मला वाईट वाटतं. दुसरी भावना जी दुःखाबरोबर कधी-कधी किंवा ह्याच्याबरोबर कंपेअर केली जाते ती म्हणजे नैराश्य.
डिप्रेशन. डिप्रेशन. आता डिप्रेशन हा पुन्हा एक अख्ख्या तुमच्या एपिसोडचा हो. विषय होऊ शकतो, पण थोडक्यात सांगायचं तर डिप्रेशनबद्दल बघताना डिप्रेशन ही भावना म्हणून, डिप्रेशन हा आजार म्हणून आणि डिप्रेशन हे सिम्पटम म्हणून असं त्याच्याकडे बघायला लागतं. पण ग्रीफ आत्ता आपण जे म्हणतोय, दुःख, शोक, ह्या गोष्टी लॉस शी निगडीत निगडीत आहेत. असणाऱ्या आहेत. आणि दुःख, शोक ह्या आपण असं म्हणूया की अशा म्हणजे म्हटलं तर त्या सेपरेट करता येतील, पण त्याच्यामध्ये अशी एक बारीक छटा आहे. हं. म्हणजे ज्या वेळेला एखादी आपल्या जवळची व्यक्ती जाते आणि आपण असं म्हणूया त्यावेळेला दुःखाला सुरुवात होते. म्हणजे त्यावेळेला इमिजिएटली आपल्याला जे वाटतं ते दुःख असतं, की मला खूप रडायला येतं, मला जाणीव व्हायला लागते, की मी काहीतरी अत्यंत मौल्यवान असं काहीतरी मी गमावून बसलेली आहे. अ, एक माझ्या मनामध्ये एक वेदना निर्माण होते हं. आणि आणि ती एक आपण ज्याला असं म्हणू, की ती एक अॅक्यूट ग्रीफची स्टेज असते, की हं. इमिजिएटली जसं मला इथे कापलं, तर इमिजिएटली भळबळ, भळबळ, भळबळ रक्त वाहतं. तशा पद्धतीची ती स्टेट असते आणि ज्याच्यामध्ये अनेक भावना असू शकतात. हं. म्हणजे त्यावेळेला कधी-कधी राग असू शकतो, वाटतो आपल्याला. जी घटना झाली आहे त्याचा राग येतो. हं. कधी-कधी गेलेल्या व्यक्तीचा राग राग येतो. येतो. कधी-कधी असहाय्य वाटतं, अतिशय हेल्पलेस वाटतं. कधी मृत्यू ही गोष्ट अशी बघणं ही तितकं सोपी गोष्ट नाही. हं. त्यामुळे कधी-कधी प्रचंड अशी अँक्झायटी येते. हं, हं, हं. कारण त्या मृत्यूची दाहकता आपल्याला समजते. नैराश्य येतं हं. आणि त्यामुळे असं आपण म्हणूया की ग्रीफ ग्रीफ ही जरी इमोशन असली तरी त्याच्यामध्ये अशा अनेक भावना त्याच्यामधून व्यक्त होऊ शकतात. रडायला येतं आणि त्या बरोबरीने काही काळ, काही वेळेला शारीरिक लक्षणं पण आपल्यामध्ये असतात. जसं पोटात खड्डा पडल्यासारखा वाटतो. हं. काही वेळेला विचारांच्या पातळीवर खूप काहीतरी गोंधळ उडालाय असं वाटतं. हं. काही जर तुमची त्या व्यक्तीबरोबर जर खूप अशी डीप अटॅचमेंट असेल, तर असं वाटतं की ती व्यक्ती आहे. म्हणजे आय फील द प्रेझेन्स. त्या व्यक्तीची एक जाणीव होते मला, की हं. ही व्यक्ती आजूबाजूला आहे, माझी काळजी घेते आहे, अ, किंवा मला काहीतरी सांगते आहे. असे सुद्धा काही-काही वेळेला गोष्टी काही जण सांगतात. हं. आणि एक त्या व्यक्तीची अशी ओढ होते. म्हणजे त्या व्यक्तीने एकदा तरी दिसावं. मला हं. एकदा तरी त्या व्यक्तीला बोलता यावं, स्पर्श करता यावा. अ, तर ह्या अॅक्यूट ग्रीफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप असतात. हं. ह्या काळातनं जाताना झोपेवर, भुकेवर परिणाम होऊ शकतो. खूप ओके. थकल्यासारखं वाटतं. तर ती एक आलेली लगेचची ती प्रतिक्रिया असते. हं. आणि आपण असं म्हणूया, की हा काही काळ गेल्यानंतर ही ग्रीफ ही भावना आपल्या जगण्यामध्ये सामावली जाते. ज्याला आम्ही इंटिग्रेटेड ग्रीफ असं म्हणतो. ओके. ग्रीफ बिकम्स पार्ट ऑफ युअर लाईफ. म्हणजे आत्ता ही घटना घडलेली आहे, तर मला रडायला येते. पण कालांतराने मी त्याच्याविषयी बोलू शकते. हं, त्या हं. अनुभवाविषयी मी बोलू काहीतरी शकतो. सांगू शकते, म्हणू हं. शकते. आणि तर ती पण मला त्या व्यक्तीची कमतरता जाणवते. जाणवते. तर हळू-हळू म्हणजे ग्रीफ बिकम्स इंटिग्रेटेड, ती तुमच्या ज सगळ्या जगण्यामध्ये हं. सामावली जाते. आणि तू जे म्हणालास, की शोक करणं म्हणजे अगदी नुकतीच घटना घडली आहे, त्यावेळेला जी येणारी रिएक्शन आहे ती दुःखाची आहे, हं. ग्रीफची आहे. पण हळू माणसं शोक करतात म्हणजे हं. पुढच्या काही दिवसांमध्ये. आता हो. आपण कालावधीविषयी बोलूया नंतर, पण शोक करतात म्हणजे अ, ही जी प्रक्रिया आहे, ही पुन्हा आपण इट इज लाइक कमिंग टू टर्म्स विथ व्हॉट हॅज हॅपन्ड, की हं. जी घटना झालेली आहे, ओके. त्या घटनेचा स्वीकार होण्याची ती प्रक्रिया आहे, असं आपण हं. म्हणूया. हं. तर ह्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती नसतानाच्या ह्या आयुष्यामध्ये मला ते माझं जगणं पुन्हा समजून घेणं आणि त्या माझ्या जगण्याबरोबर मी स्वतःला ॲडजस्ट करून घेणं, ही हं. प्रक्रिया त्या शोकाच्या सगळ्या प्रोसेसमधनं होते. नंतर कधी-कधी त्याच्यामधला अजून एक पुढचा भाग असतो, की मी माझी ओळख कधी-कधी गेलेल्या व्यक्तीशी बांधली गेलेली असते. म्हणजे मी ह्या हं. व्यक्तीची बायको, त्या हं. व्यक्तीचा मुलगा, वॉव! अशा सुद्धा आपल्या ओळखी असतात. हं. आणि काही जणांची तीच ओळख असते. हं. आणि त्यावेळेला मला माझ्या
मला पुन्हा एकदा माझी ओळख म्हणजे माझ्या व्यक्तिमत्त्वाची पुनर्बांधणी करणं ही पण ह्या सगळ्या प्रोसेसमधला भाग असतो. हं. आणि अजून एक त्याच्यामध्ये असं आहे की मृत्यूमुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपतं. मृत्यूमुळे ती व्यक्ती संपते, पण नातं तसंच राहतं. हो. आणि ग्रीफ किंवा शोक ही त्या नात्यात पुन्हा आपण नव्याने नातं डिफाईन करण्याची पण प्रोसेस आहे. ते हं. गेलेलं नातं आता मला तसा प्रतिसाद येणार नाही, पण मला हे नातं पुन्हा एकदा नव्या धाग्यात बांधायचं आहे. सो ते नातं पण डिफाईन करण्याची ही शोकाची किंवा दुःखाची प्रक्रिया आहे. हं, हे हं. सुद्धा आपण लक्षात हा ठेवायला खूपच पाहिजे. सुंदर पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि हे सगळं करताना आपल्याला शेवटी अ, आपली सगळी ऊर्जा ही नव्याने पुढच्या आपल्या जगण्यामध्ये रिइन्व्हेस्ट करणं असं आपण हं, म्हणूया हं, हेल्दी पद्धतीने. हं. तर तर हा त्याचा पुढचा भाग असू शकतो. बरोबर. आता आपण प्रोसेसबद्दल बोलत हो, होतो. म्हणजे स्पेसिफिकली आता थोडंसं मी मृत्यू सेंट्रिक कन्व्हर्सेशन आणण्याचा प्रयत्न करतो. कारण खूप लोकांसाठी हो, शोक किंवा दुःख तो आहे, ते आहे. पण मला हा खूप जास्त ट्रिगरिंग वाटतं किंवा हे फार क्रूर वाटतं, की ज्या वेळेस कुणीतरी एखादी व्यक्ती जाते आणि त्या व्यक्तीच्या फॅमिली इज ट्रायिंग टू कोप अप विथ दॅट इमोशन आणि सतत त्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. पण कल्चरली जे काही रिच्युअल्स बांधलेले आहेत, त्यातनं पुन्हा त्या कुटुंबाला आणलं जातं. म्हणजे तुम्ही आता म्हणालात शब्द वापरलात, की कमिंग इन टर्म्स विथ युअर चॅलेंजेस किंवा टर्म्स विथ युअर इमोशन. पण मला हे खरं तर इतकं क्रूरही वाटतं, की आत्ता खरं तर ती लोकं ते पचवण्याचाच प्रयत्न करतात, की त्यांच्या आयुष्यातनं ती व्यक्ती गेलेली आहे. हो. ते त्याच्या फक्त अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात. कदाचित त्यांना कळणारही नाहीये. आणि पुढचे रिच्युअली म्हणजे जवळपास सगळ्याच जाती धर्मांमध्ये साधारण असं असतं, की 10-12 दिवस नंतर लोकं जाऊन भेटतात. पुन्हा त्याच्याबद्दल बोललं जातं आणि आणखीन आपण त्यात अडकत जातो, गुंतत जातो आणि सतत तेच येत राहतं. तर त्याच्याबद्दल आपण बोलू हो, शकलो. हो. तर एकतर आता आपण म्हणजे ओंकार आत्ताच्या जगात जर बघितलं, तर सोशल मीडिया, WhatsApp आणि या सगळ्या ह्याच्यामुळे खूप आपण सगळे कनेक्टेड असतो हं, आणि आपण खूप एकमेकांशी संपर्कात असतो. पण अगदी पूर्वीच्या काळी जर बघितलं, तर असं सोशल सपोर्ट ही गोष्ट हं. नव्हती, की जी ह्या काळातनं जाताना अ, मदत करेल. मदत करत होती. आणि त्यामुळे कदाचित हे सगळे रिच्युअल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, की ज्याच्यामध्ये समाज, नातेवाईक ह्यांचा खूप सहभागाने त्या गोष्टी होत हं. होत्या त्या काळामध्ये. आणि ते कदाचित त्या काळाची ती डेफिनेटली गरज गरज होती. होती, की जेणेकरून सगळे एकत्र येतील, गेलेल्या व्यक्तीला अ, एक काय म्हणूया गुड बाय आधार. आधार आणि गेलेल्या व्यक्तीला एक गुड बाय म्हणणं अच्छा, हां. आणि जी व्यक्ती शोकातनं जाते तिला आधार देणं, त्या कुटुंबाला आधार देणं, हा ही त्या काळाची कदाचित गरज होती. पण ह्या सगळ्याची आणि प्रत्येक धर्मात आणि ह्याच्यात बरेच रिच्युअल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली सांगितल्यात. त्याच्या डिटेल्समध्ये आपण जायला हं, नको. हं. पण प्रत्येक धर्मात काय करायला हवं, ह्या गोष्टीला कसं सामोरं जायला हवं, ह्याची काही एक मांडणी केलेली आहे. केलेली आहे. पण एक आहे, की जेव्हा ती जी रिच्युअल्स आहेत, अ, तर त्या रिच्युअल्समधनं तुम्हाला ना काहीतरी एक ठोस पद्धतीने काहीतरी करण्याची संधी मिळते. ओके. हं. आणि भावना कुठलीही भावना तू बघितलंस तर ती ॲब्स्ट्रॅक्ट आहे. आणि त्यामुळे आणि ग्रीफ ही अशी अतिशय गुंतागुंतीची भावना आहे. हं, आणि त्या सगळ्या गुंतागुंतीच्या भावनेमध्ये खरंचच लोकांना नेमकं हिला कसं हाताळायचं हे समजत नाही. हं, आणि रिच्युअल्सच्यामुळे अ, ती एक कॉन्क्रीटली काहीतरी करण्याची संधी मिळते. हं, मी हं. काहीतरी माझ्या गेलेल्या किंवा माझ्या प्रिय व्यक्तीसाठी मी काहीतरी करते आहे, ह्याचं हं. एक कुठेतरी लोकांना बरं समाधान वाटतं, मिळू शकेल. समाधान मिळू शकतं. आणि ते सगळे जर बघितले तर म्हणजे की म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला एक म्हणजे आता जा तू अशा अशा पद्धतीचाच तो हे असतो. एक निरोप समारंभासारख्याच त्या
गोष्टी असतात, की तो आत्मा असतो असं समजलं जातं आणि मग त्याला आपण जा असं म्हणतो. तर आत्ताच्या काळामध्ये म्हणजे मला असं सजेस्ट करावंसं वाटतं, की अ, अशा धार्मिक किंवा ह्या कर्मकांडावर विश्वास नसणारी अनेक जणं असू शकतात. ती करावी किंवा नाही करावी हा अत्यंत वैयक्तिक मुद्दा आहे. पण माझा जर त्याच्यावर विश्वास नसेल, तर आपण आपली रिच्युअल्स करायला पण तयार करायला काही हरकत नाही. हं, की जी मला मदत करतात. म्हणजे मी हं, समजा, की माझी आई गेलेली आहे, तर मी माझ्या आईच्या आठवणीच्या निमित्ताने दर महिन्याला एक झाड लावते, फॉर हं, एक्झाम्पल. हं, किंवा मला तिला दिवा लावलेला आवडायचा, तर मी रोज संध्याकाळी दिवा लावते. हं, म्हणजे अशा सुद्धा काही सिंपल गोष्टी असू शकतात, की हं, ज्यांनी मला असं वाटतं, की मी माझ्या गेलेल्या व्यक्ती जी आहे, प्रिय व्यक्ती, तिच्यासाठी मी काहीतरी करते, तिच्यासाठी मी काहीतरी कृतज्ञता व्यक्त करते. हं. मी जर हे केलं, तर आपली अशी भावना असते, की त्या व्यक्तीला बरं वाटेल. बरोबर. तर अशी आपली सुद्धा काही रिच्युअल्स जर आपण तयार करू शकलो, तर ह्या प्रोसेसमधनं जाताना कारण कॉन्क्रीटली करतो आपण काहीतरी. बरोबर. मी काहीतरी करते हं, हं. रिच्युअल्समधनं. हे हं, खूप खूप सुंदर आहे. हं, मला कारण मी कायम त्याचा ना ते प्रेशर घेणं हं, आणि ते कर्मकांड म्हणून करणं आणि का करायचं ते? खरं तर त्रास होतो याचा. हे खरं तर त्रास न होऊ देता ते तुमच्यासाठी डिझाइन केलेलं कदाचित असू शकेल हं. आणि इफ इट्स नॉट वर्किंग फॉर यू, डिझाइन युअर ओन सिस्टम. एक्झॅक्टली. तर हा एक्झॅक्टली. खूप सुंदर आणि आजच्या पर्स्पेक्टिव्ह आहे. काळामध्ये ह्या आपण बदलायला हरकत नाहीये, हो, ह्या हो. सगळ्या गोष्टी. कारण पूर्वीसारखे काही नातेवाईक आणि येऊन दिवसेंदिवस राहू नाही शकत. कोणालाच तेवढा वेळ नसतो. ज्यांचे जवळचे नातेवाईक गेलेत, त्यांना सुद्धा कदाचित एवढा वेळ 10-12 दिवस आणि 15 दिवस हे सगळं करणं शक्य असतंच असं नाही. पण हं, तरीही मग आपल्याला काही जर करावंसं वाटत असेल, तर अशा पद्धतीने करायला हं. हरकत नाहीये. इंटरेस्टिंग. हं. आपण आता यात परत-परत बोलताना या सगळ्याला एक अंडरटोन आहे, की तुम्ही पण म्हणतात, की ते इंटिग्रेटेड तुमच्या आयुष्यासाठी असू शकतं. मला एक खूप महत्त्वाची गोष्ट यात वाटतं ते म्हणजे क्लोजर मिळणं. म्हणजे ती व्यक्ती गेल्यानंतर खूप काळपर्यंत तुम्हाला क्लोजरच मिळत नाही. म्हणजे आता हे तर समजा कुणी घरातली व्यक्ती आजारी आहे किंवा वयस्कर आहे, तर साधारण ते जातील, बेडरिडन आहेत, हे माहीत असताना आपल्याला अंदाज असतो, की काहीतरी होऊ शकेल. त्यामुळे तशी एक मानसिक तयारी झालेली असते. पण अपघातात एखादी व्यक्ती गेली किंवा अचानक काहीतरी झालं आणि ते अ, अगदी छोटं आजारपण होतं आणि अगदीच कमी वयाची किंवा मोठ्या वयाची असं अचानक जर कुणी गेलं, तर ते पचवणंच फार अवघड आहे आणि त्या गोष्टी अशा गोष्टींमध्ये बऱ्याचदा क्लोजरच मिळत नाही. हो, तर ते क्लोजर कसं मिळवता येऊ शकेल आणि त्याच्यापर्यंतचा प्रवास कसा असू हो. शकतो? तर म्हणजे तू जे म्हणतो आहेस, की जेव्हा आपण सडन अनपेक्षितपणे, अचानकपणे जेव्हा आपल्या जवळपासचे मृत्यू होतात, ओके. तर त्याच्यामध्ये काही मृत्यू हे जसं तू म्हणालास, की अँटिसिपेटेड असतात. मला हं, माहीत असतं, की ही व्यक्ती सोडून जाणार आहे. हं, माझ्या एका जवळच्या व्यक्तीला काहीतरी कॅन्सर झालेला आहे आणि 2 महिने, 4 महिने, 6 महिन्यांनी ती जाणार आहे. तर तर माझी काहीतरी मानसिक तयारी होते. हं. आणि जेव्हा अशी ही घटना जेव्हा अचानक घडते, तेव्हा ती माझ्यासाठी अतिशयच तो एक आघात डेव्हास्टेटिंग असतो. असतो. हो. आघात असतो आपल्याला. आणि पण मला इथे आवर्जून असं सांगायचं आहे, की ज्यांच्या व्यक्ती अ, अशा दीर्घकालीन आजारानंतर गेलेल्या आहेत, तर आणि ज्यांचे असे अचानक ज्यांनी काही मृत्यू अनुभवलेले आहेत, तर ह्यांना असं वाटतं, की तुम्हाला काही काळ तर मिळाला त्यांच्याबरोबर. हं, आणि मग ज्यांचे असे दीर्घकालीन आजारातल्या लोकांना असं वाटतं, की पण तुम्हाला सफरिंग तर नाही ना पाहायला हो. मिळालं. म्हणजे आम्ही किती सफरिंग त्या माणसाचं बघतो आहोत. तर मला अतिशय एक महत्त्वाचं सांगायचंय इथे, की कुठल्याच दुःखाला काहीच परिमाण नाहीये. हं, दुःख कमी जास्त असं अजिबात नाही. दुःख हं, फार फार तर वेगळं असू शकतं. हं, आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपण दुःखाची कंपॅरिझन नाही करू शकत. हं, सो जेव्हा ध्यानीमनी नसताना अचानक आणि अनपेक्षितपणे मृत्यू जेव्हा होतो, त्यावेळेला आपली जी एक स्वतःला सांभाळण्याची जी यंत्रणा असते, तिला धक्का लागतो. म्हणजे मी अशी रस्त्यात उभी आहे आणि अचानक मला येऊन कुणी धक्का मारला, हो. तर मी कोलमडून पडते. सो हं, ती आपल्याला सावरण्याची जी एक ताकद असते, तिलाच त्यावेळेला ॲक्चुअली धक्का लागलेला हं, असतो. म्हणजे तो एक म्हणजे युअर वर्ल्ड इज शॅटर्ड. म्हणजे हं. सगळं उद्ध्वस्त आणि कोलमडून पडतं त्या बरोबर. क्षणाला. दुसरी गोष्ट ह्या सगळ्या ह्याच्यामधनं जाताना असं जाते, की ज्याला अ, अ, पुस्तकामध्ये असं आहे, की लॉस ऑफ अझम्प्टिव्ह वर्ल्ड. मी जे जग हं, हं, माझ्या मनातलं होतं, हं.
ते अचानकपणे बदलून जातं, कोलमडून हम्म. जातं. माझ्या जगण्यातली जी अझम्पशन होती, की ही व्यक्ती माझ्यासोबत असणार आहे, ह्या माझ्या गृहीतकालाच तडा लागतो आणि अशी अनेक गृहीतकं तिथे उद्ध्वस्त होतात. हम्म. सडन डेथ अनुभवणाऱ्या लोकांसाठीचा खरा चॅलेंज आहे तो आहे, की तुम्ही गृहीत जे जग धरलेलं होतं, ते अचानकपणे जातं बदलतं. आणि त्यामुळे तुम्ही ज्या म्हणजे तुमचा पाया हलल्यासारखा होतो. हम्म. हम्म. ह्या प्रोसेसमधनं जाताना शॉक असं घडलंच नाहीये. डिनायल. कारण आत्ता ही गोष्ट इथे होती आणि आत्ता इथे नाहीये. हो. तर आपल्या मनाला सुद्धा ती प्रोसेस करायला अवघड जातं. कित्येक अशी उदाहरणं मी पाहिलेली आहेत, की आम्ही चहा पीत होतो आणि चहा पिता-पिता मी असं चहा पिऊन ठेवला आणि असं बघितलं तर तो नव्हता. म्हणजे तो खाली पडला होता आणि तो गेलाच होता. म्हणजे इट इज सो काय म्हणायचं डिसबिलीफ म्हणजे विश्वासच नाही ठेवू शकत तुम्ही त्या गोष्टीवर जरी हो. तुम्हाला ते त्यामुळे तो एक आहे तुम्हाला अचानक बसणारा तो एक मानसिक धक्का आहे आणि त्यामुळे जो तू मगाशी म्हणालास की इट जस्ट डझंट मेक सेन्स हम्म. मला त्याचा अर्थबोधच होत नाही हाऊ हम्म. कॅन इट बी कारण आपल्याला सगळं लॉजिकल पाहण्याची सवय असते हम्म. आणि त्यामुळे ज्या व्यक्ती अशा अनुभवातनं जातात त्या पुन्हा पुन्हा ती घटना सांगतात म्हणजे हम्म. अ, जसं उदाहरणार्थ की म्हणजे माझ्याकडे आलेली एक मुलगी की आम्ही असे चाललो होतो आणि आम्ही पुण्यावरनं मुंबईला चाललेलो होतो आणि मग मी निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता मागच्या बाजूला मी बसलेली होते तो ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला होता आणि मग आम्ही निघताना असं आम्ही म्हटलं की एका ठिकाणी थांबलो सो ते तुम्हाला तुमचा ड्रेस काय होता त्यांनी कुठला शर्ट घातला होता मग असं झालं मग आम्ही तिथे थांबलो कॉफी घेतली आणि असं करत 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 तिथे गेलो आणि मग समोरून ती एकदम गाडी आली मग तिने धक्का मारला आणि ते पुन्हा 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 म्हणजे मागे जाऊन त्या सगळ्या घटना पुन्हा पुन्हा त्या सांगायच्या हम्म. आणि दॅट्स देअर एफर्ट टू मेक सेन्स तो त्यांचा अर्थबोध करण्याचा कारण आपल्याला लॉजिकली ते पटत नसतं सो पुन्हा हम्म. पुन्हा त्या घटनांची मांडणी करून हे असं झालेलं आहे हे स्वीकारण्याचा तो प्रयास असतो आणि त्यामुळे अशा अ, परिस्थितीतून जाणाऱ्या व्यक्तींना आवर्जून विचारावं की काय झालं सो दॅट यू आर हो. गिव्हिंग देम अ चान्स टू टॉक अबाउट इट एक दुसरी हम्म. गोष्ट अशी की त्यांनी कितीही वेळा ते सांगितलं तर ती त्या व्यक्तीची गरज आहे बऱ्याचदा काय होतं की ही सारखं सारखं तेच बोलते असं खूप जण सांगतात आम्हाला हो. की ती सारखं सारखं तेच बोलते आणि ती गप्पच बसत नाही ती त्या घटनेतनं बाहेरच येत नाहीये कारण ते खूप शॉक येतो मोठा ते लॉजिकली तिला पटत नाहीये आणि ते पुन्हा पुन्हा सांगून ती ते स्वीकारण्याचा प्रयत्न प्रयत्न करताय. करते आहे सो सो तो एक मुद्दा आहे सडन डेथमध्ये अक्यूट ग्रीफ आपण जी म्हणतो किंवा एकंदरीतच ग्रीफ ही खूप जास्त तीव्रतेने हम्म. येण्याची शक्यता असते आणि दीर्घकाळ पण राहू शकते हम्म. सो कधी कधी आपल्याला म्हणजे एक साधारण आपण म्हणजे असं एक ढोबळ असं म्हटलं की एक वर्षभरात लोक ठीक होतात तर ॲक्च्युली कधी कधी आफ्टर अ इयर त्यांना त्याची ती स्वीकाराची प्रक्रिया पण हम्म. चालू होऊ शकते सो सडन डेथ किंवा अचानकपणे होणाऱ्या मृत्यूंचे चॅलेंजेस हे खूप वेगळे आहेत आणि ज्याच्यामध्ये अँटिसिपेटेड ज्याला आपण असं म्हणतो की मला हम्म. अपेक्षित आहे हा मृत्यू त्याचे चॅलेंजेस खूप वेगळे आहेत आणि त्याच्यासाठी एकतर तो अर्थबोध होण्यासाठी की त्याचं म्हणजे तो मी असं बघितलं तो चहा नव्हताच आणि तो गेलेलाच होता तर त्याचं हृदय बंद पडलं म्हणून तो गेला हे मनामध्ये रुजायला वेळ हम्म. लागतो आणि तो हम्म. वेळ त्या व्यक्तींना द्यायला लागतो द्यायला हवा. आणि जे मगाशी मी म्हटलं की मी जे गृहीत धरलेलं जे जग होतं ते गेलेलं आहे ना तर हम्म. त्या जगाची पुनर्बांधणी त्या सगळ्या माझ्या जगण्यात नव्या गृहीतकांची पुनर्बांधणी हा अचानकपणे जे मृत्यू अनुभवतात त्यांच्यासाठी हा सगळ्यात जास्त चॅलेंज असतो हम्म. की हम्म. पुन्हा एकदा मी कुठल्या पायावर मी पुढे जाणार आहे कारण ते सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे माझा हम्म. नवरा माझ्याबरोबर आम्ही ठरवलंच होतं ना शेवटपर्यंत असणार होतो आम्ही हो. पुढच्या महिन्यात युरोप ट्रिपला जाणार होतो आम्ही असं करणार होतो अशा कितीतरी गोष्टी असतात सो तो पण एक खूप मोठा मुद्दा आणि ते कसे पुन्हा म्हणजे पूर्ण करायचे सो असे खूप वेगळे चॅलेंजेस ह्या सगळ्या ह्याच्यामधनं जातात पण ह्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि हे आपण
मान्य करायला पाहिजे हं. असं वाटतं. मला एक सगळ्यात महत्त्वाचं आता असं एक वाटतं, की किती इम्पॉर्टंट आहे ज्या प्रोसेसमधनं आपण चाललोय आता, की ज्या इमोशनमधनं चाललोय, त्या इमोशनमधनं जाणं. म्हणजे दुःख वाटतंय, तर दुःखी वाटू देणं आणि शोक वाटतोय, तर तो शोक करावासा वाटणं किती महत्त्वाचं आहे आणि ते किती मदत करतं तुम्हाला ती घटना एक्सेप्ट करण्याबाबत. म्हणजे कारण मी हे खूप बायस पर्स्पेक्टिव्हने विचारतोय मुलांच्या पर्स्पेक्टिव्हने. कारण कुणाचाही घरात मृत्यू झाल्यानंतर ना, हे खूप असतं, की नाही तुला आता सगळं हे करायचंय आणि तू रडून नाही चालणार. तू आत्ता रडू नको. तू रडलास तर तुझ्या आईला काय वाटेल? पण ज्यावेळेस तुम्ही खरंच कोलमडलेले आहात, त्यावेळेस तुम्ही इतर लोकांसमोर कोलमडू पण शकत नाही. तर हे केवढा मोठा खरं तर हा त्रास असू शकेल त्या व्यक्तीवरती, की आता तुम्हाला खूप एखादी व्यक्ती जवळची गेल्याचा शोक आहे. खूप तुम्हाला त्रास होतोय. त्रास होतोय. पण तुम्हाला धाय मोकलून रडावंसं वाटत असताना रडताही येत नाही. हो. का तर इतर कुणीतरी त्याच्यामुळे हर्ट होईल. तर हे जे वेगळंच बॅगेज घेऊन जगतात लोकं, तर एकतर हे केल्याने तुम्हाला काही फायदा होतो का? म्हणजे मला जर आत्ता रडावसं वाटलं आणि मी जर ते व्यक्त करून दाखवलं, तर मला खरंच त्याने फायदा होईल का? मला माझ्या ग्रीव्हिंगच्या प्रोसेसमध्ये त्याने काही उपयोग होईल का? किंवा मी लवकर त्यातनं बाहेर पडू शकीन का? असं काही असू शकेल का? हो. तर असं कायम लक्षात ठेवलं पाहिजे, की अलाऊ युअरसेल्फ टू फील द वे यू आर फीलिंग. तुम्हाला ग्रीफच्या प्रक्रियेतनं जाताना, शोकाच्या प्रक्रियेतनं जाताना जे काही वाटतं आणि जसं काही वाटतं, ते वाटण्याची मुभा द्यायला पाहिजे हं, आपण स्वतःला. आणि आपण अशाच माणसांच्या सहवासात राहिलं पाहिजे, मन मोकळं केलं पाहिजे, की अशी मुभा देतील किंवा माझ्या जवळची एखादी व्यक्ती असेल, तर मी तिला तशी मुभा द्यायला पाहिजे, की हं, तुला जसं वाटतं आहे तसं वाटण्याची मुभा तू दे. ह्या सगळ्या प्रक्रियेतून जाताना छोट्या-छोट्या भावनांची दखल घेणं, हं, हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा जाते, तर तीच ती जाणं हा एक लॉस असतो मोठा. पण ह्या प्रक्रियेतून जाताना मी अजून काय गमावलंय, ह्याची सुद्धा दखल घ्यायला पाहिजे. हं, म्हणजे त्याच्याशी असोसिएटेड काही सेकंडरी लॉसेस असतात. हं, म्हणजे जसं की एखाद्या 20 वर्षाच्या मुलाचे वडील गेले आणि त्याला शिक्षण घेता नाही आलं किंवा त्याला घर बदलायला लागलं. तर वडील जाणं हा पण एक भाग आहे. पण त्याच्या बरोबरीने मी सुरक्षितता गमावलेली आहे. हं, ते माझे मित्र होते, तर मी माझा मित्र गमावलेला आहे. मला अचानकपणे माझं बालपण मला मोठं व्हायला लागलंय, तर माझं ते गमावलेलं. अशा अनेक गोष्टी असतात. सो अशा प्रक्रियेतून जाताना मी काय गमावलेलं आहे, म्हणजे एक ह्याच्या बरोबरीने ह्या सगळ्याची दखल घेतली, तर आपल्याला आपण काय गमावलं ह्याचा आवाका येतो आणि आपण प्रत्येक त्या भावनांची आणि त्या गोष्टीची दखल घेतो आणि हं, ती दखल घेतल्यानीच आपण त्याच्यामधनं बाहेर पडतो. हं. सो हाऊएव्हर ते कितीही वेदनाकारक असलं, तरी प्रत्येक गोष्टीची दखल घेणं हे खूप गरजेचं आहे. महत्वाचं आहे. हं, आणि अशा ह्याच्यामधनं जाताना डेफिनेटली तू म्हणलास तसं, की मुलगा-मुलगी, की "तू आता रडू नको, तुझ्यावरच सगळं आहे." किंवा असं मुलांना पण सांगितलं जातं, की "आईला त्रास होईल, अमुक होईल." तर असं काही म्हणजे खरं म्हणजे नाही आहे. उलट असं आम्ही रेकमेंड करतो, की मोकळेपणाने बोला, रडावंसं वाटलं तर रडा. कारण जेव्हा अशी काहीतरी एखादी घटना घडते, त्यावेळेला प्रत्येकजण त्या व्यक्तीशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधला हो. गेलेला आहे. आणि मग त्या गोष्टीविषयी बोलायचंच नाही, हा पण काही खूप चांगला पर्याय असू नाही शकत किंवा मदतीचं नाही होत ते. हं, सो ते जितकं बोलणं, भावनांचा निचरा होणं हं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. रडणं हे वीक असण्याचं लक्षण नाही. रडणं हे मदत करतं आपल्याला. त्यांनी आपले काही-काही मनाचे गुंते सुटायला मदत होते. मन मोकळं केल्यासारखं वाटतं. सो रडण्याला उगाचच आपण एक स्टिग्मा लावलेला आहे आणि ह्या प्रक्रियेतून जाताना रडायला येतं. कारण वाईट वाटतं, मनापासून वाईट वाटतं. कारण तशीच ती गोष्ट आहे ना, अतिशय हं, वेदनाकारक. सो ह्या सगळ्या ह्याच्यामधनं अगदी छोट्या-छोट्या भावनांची सुद्धा दखल घेतली गेली पाहिजे. दुसरं ह्याच्यामध्ये अ, अशा काही-काही असं म्हणजे गेलेल्या व्यक्तीचा राग येऊ देऊ नये वगैरे असं काही नाही. म्हणजे येऊ शकतो. जे वाटतंय ते वाटण्याची मुभा देणं, हं, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हं. हे खूप खूप गरजेचं हं, होतं मला वाटतं. हं. एक सगळ्यात त्याच्यासोबतची म्हणजे आपण परत एकदा आठवणींवर येऊयात कारण ते हो. क्लोजर आणि आठवणी हे एक फार इंटरेस्टिंग आहे. कारण कुठलीही व्यक्ती जाते
तर सतत म्हणजे जितका त्रास होतो, त्या सगळ्याला त्रासाला मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा तो दुवा असतो ते म्हणजे आठवणी, की सतत घडलेल्या गोष्टी, घालवलेला वेळ, वेगवेगळ्या गोष्टींमधले काही मोमेंट्स तुम्हाला आठवत राहतात सतत आणि आणखीन जास्त त्रास होतो. तर त्या आठवणींसोबत कसं डील केलं पाहिजे एकतर? म्हणजे आता ते अर्थात व्यक्तीनुसार बदलत जाईल, की कोण किती अटॅच्ड होतं आणि कोण काय, त्या व्यक्तीमध्ये तुम्ही काय शोधत होतात या अनुषंगाने. पण आठवणी आणि मग त्यातनं होणारा त्रास आणि तो कसा मॅनेज केला जाऊ शकतो? तर एकतर आपण असं बघूया, की ती व्यक्ती तितकी महत्त्वाची असते आपल्यासाठी, हं, जी कुणी गेलेली आहे. हं, आणि त्या व्यक्तीचं नातं आणि मगाशी मी म्हटलं तसं, की शेवटी नातंच शिल्लक राहिलंय हं, आपल्याकडे आणि त्यामुळे आठवणी ह्या असणारच आहेत. हं, त्याच्याकडे पेनफुल म्हणून हं. कशाला बघायचं? दे आर पार्ट ऑफ दॅट ग्रीफ प्रोसेस आणि ते ते तो सगळा आपल्या नात्यांचा खजिना आहे ना शेवटी, की ते एक नातं आहे म्हणजे बरोबर. आठवणी म्हणजे आणि ते आपल्यापर्यंत आपल्यापाशी उरलेलं आहे हं, आणि ते वेदनाकारक ते त्याला ॲक्चुअली जितकं खरं काय सांगू का, की जितकं आपण वेदनेपासून पळून जाण्याचा प्रयत्न करू तितकं कदाचित आणखीन त्याचा जास्त त्रास त्रास होईल. हे होईल. सो हं, हळू-हळू आपण जसे-जसे पुढे जातो ना, तसं-तसं आपल्याला त्या आठवणींसोबत पण जगायची ताकद वाढते. म्हणजे मी जे आधी सांगितलं, की हो. आपण नातं जसं नवीन ह्याच्यात बांधायला लागतो, आपण जसं आपली ऊर्जा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवायला लागतो, तसं-तसं आपल्याला आठवणी येतात. पण मग अगदी पूर्वीसारखं भरून येत नाही. म्हणजे ग्रीफ जे प्रोसेस असं आपण वारंवार हं, म्हणतो, हं, की ही हं. प्रक्रिया आहे. हो, ही मला राग आला आणि गेला अशी ती इमोशन नाहीये. तुमच्यासोबत ती राहते हो. आणि प्रत्येक नात्याचा तो वेगवेगळा किंवा प्रत्येक व्यक्तीचा तो वेगवेगळा प्रवास आहे. त्यामुळे जेव्हा ते सुरू झालं तेव्हा मी कशी होते? आता हं. 1 वर्षांनी मला काय वाटतं आहे, असा आपण आपला पण एक आढावा जर घेतला, तर आपल्या लक्षात हं, येतं की आपण प्रोग्रेस काहीतरी केलेली आहे. आपण हं, अडकून हं. पडलेलो नाही आहोत. बरोबर. आणि मग जर माझ्या असं लक्षात आलं, की माझं लाईफच पुढे कुठे जात नाहीये, तर ती कदाचित मग मदत घेण्याची वेळ वेळ आहे. आलेली आहे. हं. हं. मदत घेण्याची वेळ आणि त्याच्या आधी आपण गॅपबद्दल बोललो. तर मला असं वाटतं एखादी व्यक्ती गेल्यानंतर जी मोठी पोकळी निर्माण होते, हो, तर त्या पोकळीचं करायचं काय हा मोठा प्रश्न येतो. म्हणजे हो, जरी ती अँटिसिपेटेड डेथ असेल हो, हो. किंवा सडन डेथ असेल, त्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यातनं ती गायब होते एका दिवसानंतर आणि त्याच्यानंतर त्या करायचं काय त्या जागेचं हेच कळत नाही. हो. मग ती इतर लोकांमध्ये शोधायचं का त्याच्यासाठी नवीन माणूस आणायचा आणि त्याच्यात ते शोधण्याचा प्रयत्न करायचा का इतर सगळ्या नात्यांमध्ये ती थोडी-थोडी पोकळी शोधायची, की तशीच ती व्हॉइड ठेवून द्यायची आणि मग त्याचा वेगळा त्रास करून घ्यायचा. तर त्या व्हॉइडबद्दल आपण बोलू शकलो. तर कारण तो खूप मोठा व्हॉइड तयार होतो, ज्याच्यासोबत प्रत्येकाला डील करता येतच असं नाही. हो. तर एकतर असं अजिबातच मी रेकमेंड करणार नाही, की म्हणजे ती दुसऱ्या नात्यात शोधा, हं, दुसऱ्या व्यक्तीत शोधा किंवा कामात हं, शोधा. खूप लोकांना असं वाटतं, की मी कामात गुंतवून घ्यावं आणि हं, त्याच्यामधनं मी ती व्हॉइड हे करावी. आपण वी हॅव टू लर्न टू लिव्ह विथ दॅट एम्प्टी चेअर. ती झालेली रिकामी जागा आहे, ती व्हॉइड आहे. तिच्यासोबतच आपल्याला पुढे जायचं आहे. ते रिप्लेस नाही होऊ शकत. आपले आई, आपली वडील, आपला मित्र नाही रिप्लेस होऊ शकत. जी हं, नाती असतात ती नाहीच रिप्लेस होऊ हं, शकत आणि त्यामुळे ती व्हॉइड तशीच हं, राहणार आहे. कारण ती जागा त्याच व्यक्तीची होती आणि आपल्या मनामध्ये पण तीच राहणार आहे. अ, आपण जसा-जसा ग्रीफचा प्रोग्रेस होतो तसं-तसं आपलं आयुष्य पुढे सरकतं. पण त्या व्यक्तीची आठवण, ती जागा आपल्या मनामध्ये तशीच हं, राहते. पण मला विचारशील तर ती ती जी व्हॅक्यूम आहे, तो जी पोकळी आहे, ती कालांतराने डेफिनेटली कमी होते हं, आणि काही-काही बाबतीत ते खूपच चॅलेंजिंग असतं. हं, पण आपल्या सर्वांमध्ये म्हणजे ग्रीफ हे नॅचरली आपण उभं राहण्याची सुद्धा एक प्रोसेस आहे आपल्या हं, सगळ्यांमध्ये. हं, सो आपण नॅचरली सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या ट्रॉमामधनं जाताना आपण स्वतःला अ, हळू-हळू पुढे नेत असतो. ही एक हं, नॅचरल प्रोसेस सुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि त्याची सुद्धा आपण जाणीव ह्या सगळ्या ह्याच्यामधनं जाताना नक्की ठेवली पाहिजे. हं, पण हं. नाती रिप्लेस करणं, असं रिप्लेस करून तुम्ही ती पोकळी भरून काढावी, असं मी नक्की म्हणणार नाही. कारण त्यांनी कधी-कधी प्रॉब्लेमच जास्त होऊ शकतील. हं, हं, हं. फारच महत्वाचं आहे हे.
मला याच्या पुढे जाऊन हेही विचारायचं आहे, की तुमचे ग्रीफमधले एक्सपिरियन्सेस, तुमच्या शोकातले अनुभव तुमचे स्वतःचे, तुमचा मृत्यूबद्दलचा पर्स्पेक्टिव्ह बदलतात का आणि बदलू शकतात का आणि बदलला पाहिजे का त्याने? कारण प्रत्येकजण मला वाटतं हे अगेन हे सगळं मृत्यू, लॉस हे म्हणजे मृत्यूपर्यंत येऊन थांबतंय. कारण त्याच्यानंतर डेफायनाईट एक शक्यतो आपण एखादी व्यक्ती गेली हे समजतोय. तर त्याच्यामुळे मृत्यूकडे बघण्याचा दुःखामधून पर्स्पेक्टिव्ह बदलू शकतो का? आणि बदलला पाहिजे का? किंवा कारण खूप लोकांसाठी ते ते असोसिएशन होऊन जातं आणि मग त्याने कदाचित गोष्टी बदलल्या जाऊ हो. शकतील. तर नक्की बदलतो असं मला वाटतं. मी ज्या व्यक्तींना ह्या निमित्ताने भेटते म्हणजे क्लिनिकमध्ये, तर जवळून त्यांना बघताना किंवा मी माझ्या स्वतःच्या अनुभवामधनं पण सांगेन, की जेव्हा तुम्ही अशा गोष्टींमधनं जाता, तेव्हा ओव्हरऑलच तुमचा आयुष्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो आणि ज्याला आपण असं म्हणू, की लाईफ आणि डेथ ह्या गोष्टींकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप बदलतो. कारण तुमची खूपच जवळून मृत्यूशी गाठभेट होते हं. आणि काय आहे हे एक्झॅक्टली तोपर्यंत आपण ते फक्त ऐकलेलं असतं हो. किंवा सिनेमांमध्ये पाहिलेलं असतं. पण एक्झॅक्टली हे काय आहे हे किती दाहक असू शकतो. आपण किती हेल्पलेस आहोत मृत्यूच्या समोर आणि हे किती म्हणजे ज्याला आपण असं म्हणू, की हे जे मगाशी तू शब्द वापरला, की हा एक पूर्णविराम आहे, हे फायनल आहे. आणि हे कधीच न बदलणारी हं, स्थिती आहे. तर हे सगळं बोलणं आणि हे सगळं त्या अनुभवातनं जाताना पचवणं, ॲसिम्युलेट करणं हे खूप वेगळं आहे. हं, पर्सनली मला असं वाटतं, की अ, तुम्हाला त्यामधनं स्वतःबद्दलच्या पण खूप गोष्टी कळतात, हं, समजतात. हा एक प्रकारे स्वतःशी जोडलं जाण्याचा पण एक प्रवास आहे हं. आणि कधी-कधी तुम्ही संवेदनशील होता नात्यांबद्दल. तुम्हाला अनेक गोष्टींची व्हॅल्यू कळते. आणि तुम्ही इन जनरलच सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्या पद्धतीने बघू शकता आणि त्यामुळे अशा अनुभवातनं गेल्यानंतर अ, म्हणजे आपण असं म्हणू की तेव्हा आधी मी अशी होते. आधी आणि हं. नंतर हे परिमाण हो, लागू पडतं. सो हो. आधी मी अशी होते आणि आता मी हं, अशी आहे. सो आणि तुम्हाला काही-काही गोष्टी बदलायलाच लागतात. म्हणजे समजा एखादं कपल आहे आणि नवरा-बायको आहेत आणि सगळंच नवरा करत होता. तर नवरा गेला तर बायकोला बदलायलाच लागतं. हं. शी हॅज टू स्टँड. सो अशा वेळेला तुम्हाला तुमच्यामधल्या सुद्धा काही-काही ज्या अशा हिडन म्हणूया अशा गोष्टी त्या समजतात, की आपण हे करतोय, करू शकतोय. अशी कितीतरी उदाहरणं आपण हो, पाहिलेली आहेत, हो, की म्हणजे काय म्हणूया अ, घरात म्हणजे होममेकर असणाऱ्या, हो. गृहिणी असणाऱ्या बायका उभ्या राहिलेल्या आहेत. सो अशा अशा खूप आपण गोष्टींमधनं, की आपण बदलतो. अशा अनुभवातनं गेल्यानंतर यू डोंट रिमेन द सेम पर्सन. तुमच्यामध्ये एक आमूलाग्र हं, बदल होतो आणि हं, तो हं. व्हायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. आता ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय आपण. तर मला हे विचारायचंय, की काय गोष्टी केल्या पाहिजे ज्यावेळेस आपण स्वतः त्या अनुभवातनं जातोय. आपल्या जवळचं कोणीतरी गेलंय आणि आत्ता आपल्याला दुःख, शोक होतोय आणि जर आपल्या आजूबाजूचे कोणी किंवा माझा मित्र आहे आणि त्याच्या घरी काहीतरी एक अप्रिय घटना झाली आहे. तर काय केलं पाहिजे आपण आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या आजूबाजूच्या मित्रांसाठी? कारण बऱ्याच जणांना हे कळत नाही. म्हणजे स्वतःबाबत तर कदाचित आपण त्या इतक्या ओव्हरवेल्म्ड सिच्युएशनमध्ये असतो, की कसं ते तरून जाणार आहोत हे कळत नाही. पण मित्रांच्या बाबतीत किंवा जवळच्यांच्या बाबतीत झालं, तर म्हणजे ह्याच्याबद्दल बोलायचंय की नाही? याला धीर वाटणार आहे आत्ता मी विचारल्याने, की मी टाळल्यानेच बरं वाटेल, हेच कळत नाही कदाचित. आणि तर काय केलं पाहिजे अशा सिच्युएशन्समध्ये? ओके. तर ह्याच्याबद्दल मी बोलतेच. त्याच्या आधी अजून 1-2 हो. छोटे मुद्दे मी फक्त ॲड करते. एक तर खूपदा ग्रीफमधनं जाताना किती काळ लागला पाहिजे, हं, असा एक फार मोठा अ, प्रश्न येतो आणि त्याबाबत खूप लोकं असंवेदनशीलपणे बोलतात. म्हणजे 2 महिन्यात बाहेर पडायला पाहिजे, 15 दिवसात बाहेर पडायला पाहिजे. तर दुःखातून किंवा शोकातून बाहेर पडण्याचा असा कसलाही कालावधी नाही. हं. प्रत्येकासाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी, अजून कोणासाठी ही प्रक्रिया वेगवेगळी असू शकते. बरोबर. काही वेळेला जर आपल्याला असं वाटलं, की मी पुढेच जात नाहीये, म्हणजे हं, माझं रडणंच थांबत नाही, म्हणजे ज्याला आपण अॅक्यूट ग्रीफ, म्हणजे मी तशीच आहे अजून. 6 महिने झाले, वर्ष झाले, तरी मी आत्ताच मृत्यू झालाय माझ्या जवळच्या व्यक्तीचा आणि मी अशी रडते आहे. तर ही अशी अशी ती ग्रीफ जेव्हा क्रॉनिक होते,
दीर्घकाळ लांबते, तेव्हा डॉक्टरांची किंवा समुपदेशकांची मदत किंवा सायकियाट्रिस्टची मदत हं. घ्यायला पाहिजे. कधी-कधी तुमच्या मनामध्ये ग्रीफचं काहीतरी एक डिस्टॉर्टेड ज्याला असं म्हणू, म्हणजे राग किंवा गिल्ट खूप जास्त स्ट्राँग आहे, हं. असं जेव्हा राहतं, तर तेव्हा तुम्ही डॉक्टरांची किंवा म्हणजे मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायला हं. पाहिजे. हं. तर म्हणजे आपल्याला हे समजायला पाहिजे, की आपण कधी मदत घ्यायला हवी. बरोबर. हे हे मी आत्ता हे जे सगळं सांगते, हे जेव्हा दुःख गुंतागुंतीचं होतं, हं. कॉम्प्लिकेटेड ग्रीफ. पण काही वेळेला असं असतं, की आपल्याकडे बोलायला कुणी नसतं. मला कधी-कधी मी कोप अप नीट करतीये का? मला हे असं-असं वाटतंय, हे म्हणजे आपण ज्याला म्हणू, की कधी-कधी मला हे व्हॅलिडेट पण करून घ्यावंसं वाटतं ओके. किंवा मला काहीतरी इम्पोर्टंट निर्णय घ्यायचे असतात. हं. तर ते एकटीने घेण्यापेक्षा आपण अशा वेळेला सुद्धा समुपदेशकांची मदत घ्यायला ओके. हरकत नसते. हं. ओके. पण अदरवाईज ग्रीफ ही खूप आपण नॅचरली सुद्धा स्वतःला कोप वेळ करू दिला, शकतो आपण. तर आपण त्याला कोप करू शकतो. पण नुसताच काळ जाऊ दे आणि काळ म्हणजे असं पण एक वाक्य बोललं जातं, की काळ गेला की हील हो, होतं हो, हो, वगैरे, हो. वगैरे. पण त्या काळात तुम्ही काय करता हे हां, जास्त बरोबर आहे. महत्वाचं आहे. सो नुसताच काळ पुढे जाणं हे त्याचं उत्तर नक्की नाहीये. बरोबर आहे. तर तो जो तू मगाशी प्रश्न विचारलास, की मग अशा कालावधीमधनं जाताना, तर मी पुन्हा एकदा सांगेन, की जे वाटतंय आणि जसं वाटतंय त्या वाटण्याची मुभा आपण द्यायला पाहिजे. हं. आपण असं म्हणताच कामा नये, की मला असं नकोय वाटायला, तसं वाटायला पाहिजे, मी रडायलाच नकोय वगैरे असं नाही. प्रत्येक भावनांची, छोट्या-छोट्या भावनांची दखल अ, घ्यायला पाहिजे. नंतर आपण अशा काळामधनं जाताना खूप अपेक्षा ठेवू नये स्वतःकडनं, की मला हे ओके. पण करेन, ते पण करेन, कामं पण हं. करेन. कारण दुःख, शोक ही थकवणारी एनर्जी जाते. तर हं. थकवणारी प्रक्रिया आहे. हं. खूप तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. तर त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेणं, स्वतःला झोप किंवा थोडीशी विश्रांती घेणं, हो. थोडं स्वतःकडे लक्ष देणं, ह्या गोष्टींची गरज आहे. हं. शिवाय आपण त्याचा निचरा कुठल्या पद्धतीने होईल ह्याचा विचार करायला पाहिजे. हं. जसं काही लोकांना लिहून मदत होते. सो मला काय करून बरं वाटेल? हं. म्हणजे काही लोकं मग चित्र काढतात, हो. काही लोकं एखादं मेमरी बुक बनवतात. सो असं असं काय करून मला बरं वाटेल? सो अशा काही बरं वाटणाऱ्या आणि ज्याच्यामधनं भावनांचा निचरा होईल, अशा काही गोष्टी करायला पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे अ, असं जे आपण सप्रेस करणं किंवा ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण मन मोकळं करू शकू, हं. अशा व्यक्तीसमोर आपण बोलणं, रडायची स्वतःला मुभा देणं, हे सगळ्यात मला असं वाटतं, की महत्त्वाचं आहे ह्या बरोबर. काळामधनं जाताना. आणि अशा परिस्थितीत समजा माझी जवळची व्यक्ती जर ह्या शोकाच्या प्रक्रियेतनं जात असेल, तर ना सगळ्यात म्हणजे मी तिथे असणं त्या व्यक्तीसाठी हे हं. खूप मदत करणारं ठरतं. ती व्यक्तीचं मी ऐकून घेणं म्हणजे लिसनिंग हं. ह्याची मदत होते. म्हणजे अशा वेळेला काही-काही वेळेला अशा प्रक्रियेतून जाणाऱ्या व्यक्तींना कधी-कधी थोडासा एकांत पण हवा असतो, हं. की आत्ता नको म्हणजे मला नाही फार आत्ता बोलायचं. ती तर आपण थोडं संवेदनशील असायला पाहिजे, की मी जाऊन आता म्हणजे सारखंच आता मी मदतच करायला आले असं हो. लादायला पण नकोय. असे कुठलेही, की आता किती वेळ झाला किंवा मूव्ह ऑन, आता तू बास खूप झालं, हो. असे कुठलेही सल्ले देऊ नये. हे खूप हो. असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे, की चला आता खूप झालं वगैरे, वगैरे असं काही नाही. प्रत्येक जण उभा राहतो. काही-काही जणांनाच अडचणी येतात आणि तिथे मात्र आपल्याला मदतीची गरज पडते. हं. हं. हे खूप जास्त महत्वाचं आहे, की हं, कारण हे इतकं सर्रास वापरलं जातं, की हं. मूव्ह ऑन, ठीकच आहे, असं अजिबात होणारच म्हणू नये. होतं, हां. कधीतरी हो, होणारच हो, होतं. म्हणजे हे इतकं हो. असंवेदनशील आहे आणि तुम्ही विचार नाही करत कदाचित याचा समोरच्यावर किती परिणाम आणि त्यांना त्रास होत आणि असेल. भावनांना खूप लोकं अशा पेनफुल भावनांना फार आपण घाबरत असतो. हं. सो आपण सगळं बुद्धीने सोडवायचा प्रयत्न करतो, हं. की आता असं होणार, मृत्यू अटळ असतो आणि मग त्यांना काय ते आजारीच होते, ते जाणारच होते किंवा देवाचीच ही इच्छा होती. अशी खूप विधानं केली जातात. हो. तर माझं म्हणणं असं आहे, अशा वेळेला असं फार काही लॉजिकली, बुद्धीनी काही सांगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ॲक्चुअली म्हणजे ज्या व्यक्ती मदत करू पाहतायत त्यांनी त्यांच्या भावना समजून घ्यायला जास्त मदत केली पाहिजे. हं. म्हणजे ग्रीफमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, की अ, बुद्धीला मृत्यू कळलेला असतो आणि पटलेला असतो. तो भावनांपर्यंत येण्याची जी वेळ असते ना, ती जी गॅप आहे, तो आपल्या भावनांना पटायला वेळ
लागतो वाव. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर मला समजतंय ना, की अरे ह्या व्यक्ती आता गेलेली आहे, तिचा मृत्यू झालेला आहे, हे माझ्या बुद्धीला कळतं, पण हो. माझ्या भावनांना पटायला वेळ लागतो. तर तो जो काळ आहे ना, ॲक्चुअली तो काळ सगळ्यात मला वाटतं, की महत्त्वाचा आहे आणि ती हीलिंग प्रोसेस जी असते, तिथे आपण म्हणजे आपण स्वतःला मदत करणं, आपण जर त्या प्रक्रियेतून जात असू किंवा हं, आपले कोणी मित्र-मैत्रिणी किंवा कोणीही असं आपल्या जवळचं कोणी जात असेल, तर त्या व्यक्तीसाठी असणं हं. हे मला असं वाटतं, की महत्त्वाचं आहे. हं, हं. थँक यू सो मच. तुम्ही आलात आणि इतक्या मोकळेपणानं दुःखाविषयी आपण आज गप्पा मारल्या, ग्रीफबद्दल बोललो. माझा खरं तर फारच जेव्हापासून हे सीरीज करायची ठरवली होती, त्यातला सगळ्यात पहिला इमोशन जर कुठला होता, तर तो ग्रीफ होता. कारण अतिशय कमी पद्धतीत त्याच्याबद्दल माहिती आहे. आपण आजूबाजूला फार प्रसंग बघतो, पण त्यासोबत डील करण्यासाठी काय करावं लागतं ना, हे कधीच कुणी कुठेच सांगत नाही. म्हणजे खरं तर प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे ही गोष्ट आणि आपण त्याबद्दल सगळ्यात कमी बोलतो किंवा अगदीच कधीच बोलत नाही. तर सो मच. तुम्ही ही भावना समजून घेण्यासाठी आम्हाला मदत केली. तुम्हालाही हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज कळवा तुमचा काय अभिप्राय आहे आणि अमुक तमुकला सबस्क्राईब करा जर तुम्ही YouTubeवर बघताय. इतर कुठल्याही प्लॅटफॉर्म्सवर बघताय तर प्लीज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. लोभ असावा.